तर काय आता स्पॉटवर आलेलो आहे शेतात. रितेश काढतोय आता सगळं सामान बाजार आपला. पण सध्या काय जिथं मॅटर झालाय चूल पेटवायला काडीपिडी नाही आहे. अरे तू आवर की रे, एवढा हवा कामा मारता अजून एवढे बटन काढलं बाहेर. नमस्कार मित्रांनो. हे गाईज, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही चाललोय बाजारला. आज गाडी घेऊन आलेलो इथे या ठिकाणी पाटील नियोजन खट्ट मध्ये होणार आहे. पाटील आलेले आहे. अरे पहिला काय काय सांग की आज आपण काय करणार आहे? आज आम्ही जेवण करणार आहे. व्हेज वाली थोडी पोर आहेत, नॉन व्हेज वाली थोडी पोर आहेत. शेतात करणार आहे. शेतात आम्ही नियोजन केलेलं आहे खुडशी डॅमवर. तर तेच आता मी बाजार करायला चाललोय. त्याचा बाजार करायचा चाललाय रितेश पाटील आणि आदित्य सोकाशे. तर आता मी चाललोय बाजार करायला. तर गाडीमधलं पेट्रोल संपत आलं तर पहिला म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल टाकूया आणि मग जाऊया आपण बाजार करायला. तर पहिली खरेदी आमची पनीर झालेली आहे. तर आम्ही किराणा दुकानात आलेलो आणि आम्ही सामान घेत गेलो आणि आमच्या पैशाला चुना लागत गेला. लई पैसे संपले आणि सामानची लिस्ट पण आम्ही तयार केलेली. हे सगळं सामान घेतलं. किराणा दुकानाच्या नंतर आम्ही गेलो बाजार करायला. कांदा, बटाटा, मिरची वगैरे लई काय काय पाहिजे होतं. तर फायनली काय सगळं आमचा बाजार झालेला आहे. आणि रितेश आता त्याच्या रूमवर सामान आणायला गेलाय. परत आपण काकांच्याकडे जायचं आहे भांडे आणायला. पातेलं पाहिजे, जेवण करायला पातेलं पाहिजे. बघू अजून काय काय लागते. तर काय आता मी चाललोय शेतात आपल्या स्पॉटवर आणि पार्टी करायला. आणि सामान एवढं मला त्यात आम्ही तिघ जण. त्याचं वजन एवढं. चलो सेल्फी स्टिक आहे. सेल्फी स्टिक आहे आमची. तर काय आता स्पॉटवर आलेलो आहे शेतात. आणि पहिला आम्ही तिघजण पोचलोय. आता वाजले 1:45. आता बघ आपली बाकीची पोरं किती वेळ लावतात बघ आपलं. हा डायरेक्ट खायला डायरेक्ट खायला येतात. आपलं ते सामान आपलं रितेश काढतोय तर सगळं सामान बाजार आपला. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही चाललोय श्रेयस आणि बालाजीनं नियोजन केलं. हा होय श्रेयस आणि बालाजीनी यांनी नियोजन केलेलं आहे. प्ले झालेले पोरं तर काय मनावर घ्या ना ते. श्रेयसनं मी त्याशी ठरवलं, म्हणलं आपणच नियोजन करू आता शेवटी. मागणं बघा जयेश भोयर आणि सतीश आडी टेंबर मारायला लागलेली होती. त्याच्यात काही छेड काढायला आले. गावले कॅमेऱ्यात गावला तर काय जण मारले तो कॅमेऱ्यात गावला. आता ती गेल्यावर बघतो कुणी मारले. हाय गाईज, अजिंक्य पुण्याहून आलेला आहे. मी खास नियोजन पुण्याहून किती किलोमीटर? 150 किलोमीटरवरून आलेलो आहे. माझ्या मित्राने एक स्पॉट बघितलेला, तिथं आता आम्हाला जाऊन पार्टी करायची आहे. बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेज बिर्याणी. आमची निम्मी गँग पुढे गेलेली आहे. मेन माणसं इथं थांबलेले आहेत. मेन पाटील आहे. पाटील दाखव. हे बघा, हे आमचे हत्यार आहेत, मागून आणलेले आहेत. हे महत्वाचं मागं राहिलेला आहे. बाकी पुढे गेलेला आहे. त्याच्यात मी आहे मित्रांनो. अरे त्यांनी पण हात केला म्हणजे बघितलं का बालाजीचं लक्ष बघितलं का? सगळ्यांचं ब्लॉगकडे लक्ष आहे. कारण बालाजीचं कुठं लक्ष आहे? अरे कॅमेऱ्यात बघितलं मी. कसं असते, जेवढे लोक पांढरे कपडे घालतात ना मला सोडून, ते बालाजी एक उत्तम उदाहरण आहे बघा. नेता, भावी नेता, पुढारी. कोण आहे रे? वाक्य पूर्ण करा. आदित्य शोकाशीच्या वतीने तर गाईज, आमचा ब्लॉगर आदित्य सोकाशे आज नाही. आता आपण दगड घालणार आहे. दगड घालायचे आपण. बघा आता कोण कुणाला मारते. गावाला की मेला असते काय? गावला की डायरेक्ट ह्याच्यातच पडवायचा. खुपडी तर दगड घालाय. सगळ्यांनी दगड असतात घ्या. तर काही सांगायचं महत्वाचं की आमचा ब्लॉगर आदित्य सोकाशे आज नाहीये, मग त्याची जबाबदारी विश्वजित पाटलानं घेतली आहे ब्लॉग काढायचा. विश्वजित पाटील आहे. तर आदित्य सोकाशाची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. तर आदित्य नाव तुम्ही सकाळी बघितलं होता की आदित्य सामान घेऊन चालला होता.
बिर्याणीच पावा रे बिर्याणी खायला हा. तर पुढचं ते नियोजन करायला गेलाय बाकीची मुलं घेऊन आम्ही चाललेलो आहे. आमचा रूममेट जेवण बंद करताना तुपाची खूपच आवड आहे. खास करून तूप मागून घेतले त्यांनी. बघू शकता तुम्ही हे काही तूप आहे यामध्ये. चाकू पण आहे कापायला कापायला कांदा वगैरे. त्यातल्या त्यात आमचा एक जिवलग मित्र साहिल चौगुले तो सध्या फॉरेनला आहे इंटर्नशिपला, त्यामुळे त्यानं सुट्टी त्याला भेटली नाही. फोन केला होता साहिल केला भाऊला. होता, रडत होता पण जाऊ दे म्हणला आता काय हायस टू लंडनला. तर गाईज अय पमू पमू या इकडं. पमोचं काय म्हणलं मारल्यात डोक्यात बसणार आहे. कोण मारलाय त्याच्या डोक्यात बसणार आहे. मला ताप देऊन कोण पमूचा डायलॉग आहे. पमूचा डायलॉग झाला पाहिजे. सावली, सावली, सावली. ज्यानं जे बंद केली. नाही ती येते रिझ्यूम रिझ्यूम हा मला तर त्रास देऊन तुम्हाला त्रास होत असेल जर फेरा फिरला मग चपला विषय सगळ्यांची गांडी लाल होतील. आता युट्यूब वर जाणार गांडी लाल होणार. कोण आहे हात हात गावतात सगळे मागणं कोण आहे. बाळाजीच्या मैत्रिणी गावलेले तिथं. तर मित्रांनो इंधन गोळा करायचं चालू आहे लाईन. शुभम एक इंधन झालं पुढे अजून परात परत तेवढा परत हे बघा इंधन घेतलेलं आहे. श्री पैलवान इंधन कुठं आहे तुमचं. सामान आहे तूप हे बघा इंधन ये बघा ये बघा पुण्यावरून डायरेक्ट इंधन घेऊन चालू आहे बघा. अरे तुझ्या मैदानात आता उतरलाच की नाही भावा. जुना खिलाडी आपण. तर काय जिथं चूल आहे इथे एक व्हेज साठी नॉनव्हेज साठी 2 चूल झालेले आहेत आपल्याकडे. रितेश पाटील आपला काय तर काय म्हणतात शेफ नाही त्याला मराठीमध्ये काय म्हणतात रे आचारी आचारी. एखादा झाले आजाला मारलंय आजाला 500 दिल्यात. आजाला फक्त आता 500 राहिल्यात. तुझी सगळे घेतले एवढं आहे. रितेश पाटील आजचे आपले आचार्य आहेत. सगळं नियोजन व्हेज नॉनव्हेज बिर्याणी सगळं तेच करणार आज. पण सध्या काय जिथं मॅटर झालाय चूल पेटवायला काडीपिडी नाही आहे. दगड कसा ब्लॉग मध्ये हा आम्ही सगळं आलोय, सगळं तयार झाले. आग लावायला काडीच नाही आहे इथं. नाही जर कोणाच्या तेवढी जर म्हणजे ती काय म्हणतात फॅसिलिटी असत्या लावायची कोणाकडे असली तर येऊन इथं लावायला आम्हाला गरज आहे तिची. काय भांड तर बसते व्यवस्थित. पिशवी बघा ही फाटल्या. बघा साहित्य कुठं. पिशवी फाटले काय अरे आता परत एकदा म्हणा व्हिडिओ. परत येता म्हणा युद्ध चालू आहे बॉम्ब घरात लाजा वाटा पाहिजे आपल्याला माहिती आहे काय. गाडीवर नाही येता ही पिशवी फाटली. सगळं तांदूळ खाली पडलं. काय बाकीचे आमचे पोरं तिकडे आलेले आहेत. त्यांनी म्हणतात तिकडच्या झाडाखाली चला आणि आता आम्ही इथं सगळं मांडून बसलोय. पाण्याची उपलब्धी आहे. हा आम्ही इथं का आलो कारण इथं पाणी पण आहे. पाण्याची उपलब्धी तर आम्हाला लगेच सहजासहजी भेटते म्हणून आम्ही हे स्पॉट ठरवलं. आपण आता पोरांची एंट्री घेऊया. तर आता एकीकडून पोरं आल्यात त्यांची आपण एंट्री घेऊया. हळूहळू घेऊया आता. आले पोर आले आमच्या हळूहळू पोरं आले पोर आले. काय पम्या अक्षय काय आहे जाळायला काय इंधन जाळायला काडीबिडी आणलाय काय तुम्ही काय अरे लाकडं आदित्य का डीपी का बी जलाने गेली झालं. अरे बापरे इंधन इंधन सगळेजण लाकडं आणल्यात. तेवढं आणलंय मी. इथं काय चालू आहे चूल पेटवायची तयारी चालू आहे इथं. नाही काय होत. अरे बाळा तेल इकडे साईड नाही ते पूर्ण
हा बसलं. तयारी एकदम जोरदार चालू आहे इथं. अरे तू आवर की रे, एवढा हळूहळू कामा मरदा, अजून एवढे बटन काढलं बाहेर. हाय काय झालं, सांडला खाली काय मरदा पम्या. जीवन्या कांदा कापालाय, जीवन्याने वीरेंद्र कांदा कापल्यात. आणि माझं नाव काय तू बाई शपथ किती मोठं काम केलं बाबो. मीटरचा पुडा फोडला. ए जरा हात बीत लाव की रे एवढ. अरे ह्याला काय ले काय रित्या एवढ्या सगळ्या सामानाचं बिल किती झालं एवढं सगळं सामान. तर एवढ्या सगळ्याचं बिल 2500 रुपये झाले. जयेश तू असं पातेल्याला माती का लावतोय, काय विषय काय? चुलीवर जर आपण शिजवत असलो ना हा तर भांड काळं होते, स्टीलचे भांडे खालनं काळ होते का? अल्युमिनियमचे. हा त्याला माती लावावं लागते, नाही तर ते डाग निघत नाही. हा हा माती लावलं तर ते जे काळं आहे ते मातीलाच लागते आणि माती निघून जाते. आरामशीर निघते. तांदूळ धुवायचा कार्यक्रम चालू आहे. 2 वेळा पाणी काढून धुवायचं आहे असं महाराजांचा ऑर्डर आहे. हात भार लावा रे जरा. काडीपिटी आणला काय सपला विषय. हा पाणी पाहिजे तुला. हे आव्या अरे त्याला दे की मला पाणी. अबे जयसने घेतला मला काय लाज केलं का जरा. सांडला काय येणं सांडलाय तेल कसं कोण आणलं एवढं तेल लागते काय माहित नाही तुम्हाला. आता कसं बोल मॅग्नेट करायला लागत नव्हतं. काय झालं बाबा हे काय झालं मॅग्नेट. नाही मॅग्नेट काय मॅग्नेट काय होतं खरं. चूल पेटवायची कामं चालू आहे तिथं. हन 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 हो हे बघ कॅमेरात दाखव. हाय काय पाहिजे जा नुसता जाळ तू जाळ. आई ग काढलं की माशी. अरे काढला माशी 18 सम्या. आपला जे सिनेमॅटिक शूट घेताना बघायचंय त्यामुळे बघायची गरज नाही. आपला जयेश नुसता सिनेमॅटिक शूट घ्यायलाय. त्याला काय माहित पण सिनेमॅटिक शूट घ्यायची त्याला लई हौस आली आज जयेशला. होय जयेश सिनेमॅटिक जयेश द सिनेमॅटोग्राफर आहे का कसं जेव्हापासून त्याच्या हातात ट्रायपॉड स्टँड दिले ना तेव्हापासून तो नुसता सिनेमॅटिक शूटच घ्यालाय. बाळू आपल्या पवार जायचं काय समोर एवढी चांगली नदी आहे. मगापासून माझं नुसतं अंग थरथर का कधी उड्या मारेल असं झालंय. पण जायचं आता पवायला जायचं पोरांना सांगितले हॉस्टेलवर कपडे आणा म्हणून फोन लावून सांगितले. पोरं आणणार आहेत नंतर आपण पवार पण जायचं. पाणी बघून चैन पडत नुसतं असं उडी मार वाटायला लागले पाणी. इथे एक बारका चूल केलाय. मी गेलाय. तू केलायस का? मी केलाय. मी पैलवान आणि रितेश काय केलाय? व्हेज वाल्यांसाठी इथं डाळ बी शिजवणार. व्हेज वाल्यांचं सगळं इथं नियोजन होणार. नॉन व्हेज वाल्यांचं तिथे रितेश पाटील करतो. ओय रित्या अरे तुझ्या चुलीनं धूर लेवायला तिथं पोरांना त्रास व्हायला तिथं बघ. जेवायला ऐकणार झालं तू घाल शियामध्ये. आणि कोल्हापूर रांगडा बसला मी. तर काय बालाजीला आणि सतीशला एवढी तलब झाली पवायची पाणी बघून गेला. हा जाऊ दे. बालाजी एवढा लांब गेलाय. श्रेयश कुठं आहे? अरे बाप रे एवढा लांब काय
बघा काय एका साईडला जेवण बनवायचं चालू आहे रे, एका साईडला पोरं एन्जॉय करतात. आणि लाईफ मध्ये आणि काय पाहिजे प्लेसमेंट पाहिजे. तेच तर विना झाले. श्रेयश बघता बघता आपला भरपूर लांब गेला. 1 मिनिट झूम करून दाखवतो. भरपूर लांबचा पल्ला गाठला श्रेयसने. श्रेयश अरे बापरे, अजून किती लांब जाणार आहे श्रेयश, बघू आपण. घे 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 घे. So Pramod Pandare, what you are doing? जरा टोमॅटो English. टोमॅटो म्हणतो बटाटो बटाटो जरा धुवून काढवलोय कारण जरा घाण बिन असते, जरा डायरेक्ट माल आलेला असतो, त्यामुळे पोरांना आजार बिजार व्हायला नको म्हणून धुवून काढून व्यवस्थित ठेवा. मला भरपूर काळजी आहे पोरांची. हो खूप पाहिजे. बापरे. काय तर प्रॉब्लेम सांगालतास ना. काय जाळून झालाय, जरा जास्त झाला की हे जरा वितरण्याची शक्यता आहे. हा म्हणजे ते रबरवालं काय, हा हे रबरवाले हँडल, त्यामुळे म्हणजे जेवढंच तेवढी जाळ पाहिजे ह्याला, छोटं भांडा. थोडं जाळ बांधला पाहिजे. हवा शिजणारी आहे. इथं मुलांना प्रॉब्लेम फेस करायला लागल्यात. हा इथे एक सेन्सर बसवायचं म्हणतोय, जरा जास्त झाला की टेम्परेचर सेन्सर. डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ही अरे कोण कोण गेलं परत, अजून जयेश पण गेला. अजिंक्य तुला काय व्हायले. त्रास होतोय का? आणि धनंजय तन्मय मागाशी काय काम करत नव्हते, आता कापू तेवढेच पण आम्ही लसूण सोडले. लसूण सोडले. ती काडी पेटी आणली, आता कांदा कापतोय. किती काम करायचे अजून? तर भांडी अर्धा किलो हे बघ, हे का भांडी असणार, ह्याचा सिनेमॅटिक व्हिडिओ आता आपण काढायचं. भांडी घासताना भांडी घासताना माझं सिनेमॅटिक. आध्या तिसऱ्यांदा तिघ भांडी घासणार आहे, तिघ कॅमेरा घेऊन फिरत होते नुसते. तर काय मला भांडी घासायची आहेत. एकटा नाही येतो सोबत, तुझे कॅमेरा घेऊन येतो ना, ते सगळी भांडी घासणार आहे. जे कॅमेरा गँगवाले सगळे. सगळी टीम. तुझी सगळी टीम भांडी घासणार आहे आता. आदित्य चौकशी टीम. नको ना, तर आता ह्यो भात जाणार आहे, तिथे थांबणार आहे, पातेला जाणार आहे तिकडे. पातेलं तिकडे जाणार आहे का. शिवा का दिला? हे तू शिवाय दिलास हा. ब्लॉगरला शिवाय दिला रे. झालं. मुद्दाम करतो रे सगळे. तर काय सध्या जाळ करायला लाकडं आणि काय काय लागते रे, जाळ करायला जे काय वस्तू लागते जळण करायला ते सध्या कमी पडाले. तर मी आणि वीरेंद्र आता बघायला चाललोय कुठं काय सापडते काय. हे पेपर जळणार लगेच होय. तर आम्हाला सध्या इथे सापडले जाळायला. हा मोडते काय विषय नाही. ए रित्या जळण करायला बस का एवढं. बस का पिशव्या अजून हाय तिकडं आणू का. एवढं वापरा. अजून लागणार आहे, सोड नंतर आणा. हे पेटलं हे पेटलं. आई घातली वल्ल कच चाललंय, आई घाला गाडीत घालू का आता वल्ली. अरे तोपर्यंत घाल की. तोपर्यंत घाल की. अरे घाल, सुकतय ती, सुकून जळतय. हा दुसरं काय नाही आता. या नमस्कार मित्रांनो, जलपरा जलपरा गावलाय. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. तर गाईज मगाशी आम्ही जे जळण आणलेलं ते थोडं वल्लं होतं. सो आपले आचार्य म्हणतात, आचार्य उर्फ रितेश पाटील, ते म्हणतात तिथं
अजून आपल्याला जळण पाहिजे. सो अजून जरा हुडका. सो आम्ही एवढ्या भर जंगलात आलेलो आहे वाळवंटात. गाईज आपला श्रेयश केवढा लांब गेलाय. तिथं एवढा लांब गेलाय श्रेयश. गाईज एवढा लांब जयेश पोहत गेलेला, त्याला दम लागला. आता चालत यायला यो श्रेयश. तर गाईज मी आता आमच्या रूमवर चाललोय. हे पवायचा जे कार्यक्रम होता ते आता इथंच ठरले आणि कोणाकडेच ट्रॅव्हल नाही आहे. मी आता जातो ट्रॅव्हल आणतो. तर काय स्विमिंग करून झालेलं आहे आणि सगळेजण दमल्यात. इथेही खाली बसल्यात. ह्याचं काय वेगळंच काम चालू आहे. जीवन्या पाहून कसं वाटलं बाबा? एकदम बेस्ट वाटलं. सगळेजण पावले. हे काय भात आहे का यात? पम्या दाखव की जरा काय दाखव तर भात आहे रे दाखव की. अरे बाप रे कसला भात झालाय. एक नंबर भात झालाय भाऊ एक नंबर. तिकट मीठच घे दहाच घे. इथं काय चालू आहे? खायचं चालू आहे काम. काय झालं? चिकनचं तिकडे वेचचं चिकनचं जेवण खाऊन झाल्यावर कोण श्रेय घेतला? मी केले म्हणून गाडीत पायी जायचं. मी केले खूप मेहनतीने आतमध्ये घातलेले ते. वाव कसला भारी कट आलाय. काय तू होय, तिकडे इथं नको. काय ले का गजब पाहिजे ती. मी त्यांची तारीफ करालोय. हे ठेवून चिंच गार्लिक पेस्ट. तर गाईस तिकडे मला बोलवायला बघूया काय चालू आहे. काय रे फोटो काढायचा आहे का? गाईस इथं पोरांचं फोटोशूट वगैरे लई भारी चालू आहे. सगळेजण आपल्या आपल्या कामात. काय बाबा फायनली सांबार आपलं रेडी झालेलं आहे. सांबार आमचं सांबार केलाय का? खूप मेहनतीनं खूप सर्दीनं गलाव ह्याची फुकणी बनवली आम्ही फुकण्यासाठी. किती कष्ट केला एवढं. बघा काय चुलीवर तर जेवण करायचं म्हणजे एवढं मला कष्ट लागतं. मला पण माहित नव्हतं. आजच कळालं मला पण. हरावर भाजी चांगली उकळती आपल्या तर. हा अरे अंड्याच्या कुठनं पाला कशात टाकला? कोण टाकलाय तिथं उभा पाला हे करत. आचार्य आपले चिडल्यात सध्या. नुसता आल्यापासून सगळ्यांना शिवाय घालत सुटल्यात. पाणी त्यात करायचं की आम्हाला लागलं तर त्यात करायचं. सांबार रेडी सांबार उकळून डाळ तिथं सांबार झालेलं आहे. वेजचा भात झालाय. पनीर नाही सगळ्यांना सांबार आहे. वेज पण नॉनव्हेज साठी सांबार. धडधड वाढते ठोक्यात. जाळण आणले जाळण. दुसऱ्या पार्टी घ्या कोंबा. तर काय सध्या मी तुम्हाला रॉक क्लिप दाखवल्या की इथं काय चालू आहे कसं चालू आहे. जेवण्या परत माती लावला. पातेल्याला माती लावायला लागता. गाईज मुलं इतकं मेहनत करतात. खाली एक पांढरे कलर ते सबस्क्राईब बटन असेल त्याला जरा दाबा. तिथं एकदाच दाबा सारखं नका दाबू. इथं मुलं सारखं अश्लील शब्दांचा वापर करायला. मला सारखं तो सीन सारखा कट करायला लागणार आहे. सो मला एडिटिंगला पण मला लई मेहनत लागणार आज. घासून फाटला असणार आहे. तेच की मग मला वाटलं घासावं. कोण लागले झालं. कोण लागले? किती वेळ गाईज जीवन हागलाय गाईज. नंतर आपण पवार पण जायचं. पाणी बघून चैन पडत नुसतं असं उडी मार वाटायला लागले पाणी. या थंड गरम